सुरेशचे मन काजलवर पडले होते. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. मग ती अनेकदा तिच्या मैत्रिणींशी त्याच्याकडे पाहण्यासाठी मोठ्याने बोलायची आणि ती जिथे असेल तिथे त्याचे लक्ष वेधण्यासाठी हातवारे करत असे. कुठल्यातरी बहाण्याने तिच्या मैत्रिणीकडे जा आणि तिच्याशी बोला. काजल मुद्दाम समोरच्या मुलीशी बोलायची की तिला ती आवडते का. सुरेशने हे सर्व उपाय करून पाहिले पण त्याला काहीच सापडले नाही. काजल हो म्हणेल की नाही या विचाराने तो तणावग्रस्त झाला आणि हे अनेक दिवस चालू राहिले. पण त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे सुरेशची अवस्था अशी झाली की ह्या दुःखाच्या हृदयातून उसासे बाहेर पडत राहिले. असंच झालं. काजल तिच्या वर्गातील मुलाशी लग्न करण्यास तयार होते आणि ते दोघे प्रेमात पडतात. बिचारी लावी नुसती तिची स्वप्ने पाहत राहिली. संगीत वर्गात धीरज स्वातीच्या प्रेमात पडतो. पण त्याला आजचा दिवस आवडला म्हणून त्याने उद्यापासून थोडा वेळ स्वतःसाठी काढला. त्या नात्याबद्दलही मन बनवल्यावर त्यांनी डगमगता स्वातीला विचारलं. पण धीरजच्या नकारानंतर त्याने तो नकार शांतपणे स्वीकारला. स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केले. मात्र काही दिवसांनी स्वाती त्याच्या प्रेमात पडली तेव्हा त्याने तिच्याकडे आपले प्रेम व्यक्त केले. एखाद्या दिवशी आपण नक्कीच त्याला विचारू या विचाराने आपण एखाद्या व्यक्तीला पसंत करू लागतो, परंतु आपण ती व्यक्ती गमावतो. कारण प्रत्येक व्यक्तीप्रमाणे आपल्या मनातही हा विचार येतो की आपल्याला आवडणाऱ्याने आपल्याला नाकारले तर काय होईल आणि आज करता येणाऱ्या गोष्टी उद्यापर्यंत पुढे ढकलल्या जातात. त्यामुळे तुमच्या मनात चालू असलेल्या भावनांना हो किंवा नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या भावना एकदा त्या व्यक्तीसमोर व्यक्त करा. एक मात्र नक्की की आपल्या मनावरचे ओझे कमी होते. तुमचं त्याच्यावर प्रेम आहे हे त्याला सांगितल्यानंतर तुम्ही सहसा त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून अंदाज लावू शकता. त्याचे उत्तर काहीही असो, आम्ही त्याच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. आता ते मान्य करायचे की नाही हा त्यांचा निर्णय आहे आणि त्यांचा जो निर्णय असेल तो आम्ही मान्य करायला तयार आहोत. आपल्या क्रशला जे काही आहे ते सांगण्याचा आणखी एक फायदा म्हणजे होकार आलाच तर ती व्यक्ती आपली होतेच. आपलं त्या व्यक्तीशी प्रेम संबंध जुळण्याचं जे स्वप्न असतं ते पूर्ण होतं. पण जर व्यक्तीने आता नकार दिलाच तर त्याचा स्वीकार करून आपल्याला कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावं आणि कुठल्या गोष्टीला नाही हा मार्ग व्यवस्थित दिसू लागतो. पुन्हा आपण त्या व्यक्तीत आपला वेळ वाया घालवत नाही. त्याबरोबरच एक फायदा असाही होतो की आपल्या मनातलं एखाद्या व्यक्तीसमोर मांडण्यासाठी आपण स्वतःला व्यवस्थित तयार केलेलं असतं. म्हणून जेव्हा केव्हा आपल्या मनातलं कोणाला सांगण्याची वेळ येईल तेव्हा आपण आपल्या मनातलं मांडताना स्पष्टपणे सांगू शकतो आणि त्या व्यक्तीचा होकार किंवा नकार स्पष्टपणे पचवू शकतो. म्हणून आपल्या क्रशच्या बाबत सतत तळ्यात मळ्यात करत राहण्यापेक्षा हे फायदे लक्षात घ्या आणि डेटसाठी विचारायला मागे पडू नका. कारण जो मोकळा होतो तो मोकळा तो.